नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळापासूनच सुरुवात झालेली भव्य अशी क्रिकेट स्पर्धा प्रभाग क्रमांक 21 मधील शिवसेना नौपाडा विभागाच्या वतीने फ्रेंड्स 11 ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने विष्णुनगर येथील भगवती शाळेच्या मैदानामध्ये 21, 22, 23 नोव्हेंबर रोजी भव्य क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजक समाजसेवक प्रीतम प्रेमसिंग राजपूत आणि समाजसेविका सीमा प्रीतम राजपूत यांच्या पुढाकाराने या भव्य अशा कार्यक्रमाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी हेमंत पवार यांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आयोगांच्या वतीने त्यांचा मानसन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी उत्कृष्ट कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल खेळाडूंना व आयोजकांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाविषयी अधिक माहिती समाजसेविका सीमा राजपूत, समाजसेवक प्रीतम राजपूत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यावेळी ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस, ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, विभाग प्रमुख दीपक म्हस्के, समाजसेवक प्रीतम राजपूत, समाजसेविका सीमा राजपूत, शाखा प्रमुख आनंद दिघे, स्वप्नील रेड्डी, रोशन यादव, चंद्रकांत सावंत, स्वप्नील नेवरेकर, दिनेश तायडे, दिनेश चिकणे, निलेश राजपूत, सुधीर ठाकूर, चंद्रकांत टेंबे, सुरेश टेंबे, संध्या होमने, स्वरांगी नेवरेकर, मयुरा लोहाटे, अंजली अहिरे तसेच तमाम शिवसैनिक, खेळाडू, क्रीडाप्रेमी, ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज भगवती मैदानामध्ये फ्रेंड्स 11 तर्फे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन सीमा राजपूत व प्रीतम राजपूत यांनी केलेलं आहे. आमचे प्रकाश पायरे असतील, शाखा प्रमुख आनंद दिघे असतील, अमित आहे, वसंत कोणबर आहे, हे सर्वांनी मिळून हे नियोजन केलेलं आहे. तरुणांना जास्तीत जास्त वाव देण्यासाठी शिवसेना नेहमीच आग्रही असते आणि त्याचाच एक भाग म्हणून खेळाडूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचं काम शिवसेनेने प्रत्येक वेळेला ह्या वॉर्डामध्ये केलेलं आहे. आम्ही कोणतरी आहोत, प्रस्थापित आहोत, त्यासाठी काहीच करायचं नाही. त्यासाठी आम्ही आज शिवसेनेच्या माध्यमातून आमचे राजपूत असतील, प्रकाश पायरे असतील, आमचे विभाग प्रमुख किरण नागती असतील, हे सर्वच जण ह्या वॉर्डामध्ये, ह्या पूर्ण परिसरामध्ये, नौपाडा विभागामध्ये, वार्ड क्रमांक 21मध्ये अनेक लोकोपयोगी कामं करत आहेत. अनेक स्पर्धा असतील, कार्यक्रम असतील किंवा लोकांच्या समस्या असतील, हॉस्पिटल असेल, याच्यासाठी नेहमीच धावून जाणारे आमचे सर्वच कार्यकर्ते, शाखा प्रमुख असतील, पदाधिकारी असतील किंवा आमची सर्व महिला आघाडी असेल, ह्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत सोय होण्यासाठी की लोकांना मदत होण्यासाठी हे आमचे सर्व शिलेदार नेहमीच तत्पर असतात. आमचे खासदार नरेश म्हस्के असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील. आता त्यांनी परवाच त्यांचं खरंच अभिनंदन करायला पाहिजे की BSP योजनेचा त्यांनी जो निर्णय घेतला आहे की जे ₹1,00,000 भरायला त्यांना लागत होते BSP योजनेमध्ये, ते ₹100मध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन होणार आहे. हा निर्णय म्हणजे हे असे आमच्या बहिणींचं कसं म्हणजे लोकांची समस्या कशी सॉल्व होतील, ठाण्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, याचं क्रेडिट गोज टू एकनाथ शिंदे साहेब. सर्वसामान्य लोकांना कसं मदत करता येतील, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कसं मदत करता येतील, हे आमचे सर्वच कार्यकर्ते या ठाण्यामध्ये बघत असतात. आणि त्याचाच भाग म्हणून आज ह्या भगवती मैदानामध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम दोन्ही राजपूत कुटुंब नेहमीच करत आहे. आणि आज तुमच्या माध्यमातून एक सांगायला वाटतं की राजपूत फॅमिली गेली अनेक वर्ष, म्हणजे त्यांचे वडील महापौर होते, त्यांनी ह्या विभागातूनच ते महापौर झाले. ह्या विभागाचा कायापालट त्यांच्यामुळे बराचसा झालेला आहे. आणि आमचे नवीन शिलेदार आहेत प्रकाश पायरे, किरण नागती, सीमा राजपूत, सर्वच म्हणजे आज इकडे आमचं शाखा आनंद दिघे, अमित आहे, वसंत कोणबर, ही शाखा, सगळे यंग तरुण आज खेळाडूंना कसं प्रोत्साहन मिळेल, कसं खेळाडू आपल्या ह्याच विभागातून किंवा ह्याच ठाणे शहरातून कसं रणजी खेळेल, कसं वन डे खेळेल, यासाठी नेहमीच प्रयत्नशील आम्ही आहोत. शिवसेना नेहमीच त्यांच्या मागे आहेत, खेळाडूंच्या मागे आहे. आणि आज सीमा राजपूत आणि प्रीतम राजपूत यांना परत एकदा मी शुभेच्छा देतो की असेच उत्तरोत्तर प्रगती करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. विभाग प्रभाग क्रमांक 21 व फ्रेंड्स क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण भगवती शाळेच्या मैदानावर ओपन टूर्नामेंट क्रिकेटचे सामने ठेवलेले आहेत.
व हे क्रिकेटचे सामने ठेवण्यामागचं आपलं उद्दिष्ट हेच आहे की आपले जे युवा खेळाडू आहेत हे युवा खेळाडू या खेळातनं खेळत खेळत एक प्रोत्साहित होतात तो यातनंच आपल्याला ते पुढे आलेले मिळतात. आज आपलं सामन्याचं आयोजन निमित्त हेच होतं. आज आपण छोट्या मुलांचे ठेवले, उद्या आपण ओपन स्पर्धा ठेवलेल्या. अशाच माध्यमातून येणाऱ्या काही दिवसात पण आपण वेगवेगळ्या प्रकारचे खेळ मैदानाचे कार्यक्रम ठेवणार आहोत व आजचं आपलं उद्दिष्ट हेच आहे कार्यक्रम ठेवायचं. नौपाडा विभाग आणि फ्रेंड्स 11 क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने हा भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे. आणि ही आत्ताच नाही आहे तर दिघे साहेब जेव्हा होते तेव्हापासून ह्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन होत आलेलं आहे आणि मागच्या 5 वर्षही इकडे हा खेळ चालूच आहे. आणि मेन की क्रिकेट हा जागतिक स्तरावर लोकप्रिय खेळ आहे आणि आपल्या भारतात तर हा खूप आवडीने खेळ खेळलाही जातो आणि म्हणजे जे बघणारे श्रोते ते अगदी उत्साहाने ते बघतही असतात. तर ह्या छोटे छोटे जे आपण प्लॅटफॉर्म खेळाडूंना जर आपण उपलब्ध करून देत आहोत तर त्यामध्ये त्यांचे म्हणजे ह्यातनंच मोठे खेळाडू निर्माण होतात आणि त्यांना एक प्रोत्साहन पण दिलं जातं. आणि म्हणजे आपल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि गावांपासून शहरांपर्यंत गल्ली ते आंतरराष्ट्रीय स्टेडियमपर्यंत हा खेळ खेळला जातो. तर त्यामुळे अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत लोक अगदी म्हणजे स्तब्ध होऊन हा खेळ बघत असतात. त्यामुळे हा इतका म्हणजे लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे हा क्रिकेटचं आयोजन पण आपण केलेलं आहे आणि मी सगळ्या उपस्थित खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देते. रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये तरुणांचा वाढता सहभाग चिंताजनक असून त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी हेल्मेट वापराविषयी समाजात मोठ्या प्रमाणावरती जनजागृती होणं अत्यंत आवश्यक आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. ठाणे जिल्हाधिकारी आवारातील जिल्हा नियोजन भवनातील सभागृहात चित्रमेध विजन आणि जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हेल्मेट वितरण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाला हेल्मेट मॅन ऑफ इंडिया म्हणून परिचित असलेले श्री राघवेंद्र कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे, भिवंडी महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर, लेफ्टनंट कर्नल विवेक तिवारी, IT तज्ज्ञ पवन त्रिवेदी, लेफ्टनंट कर्नल मोहित गौर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्ण बारटक्के, चित्रमेध विजनचे आयोजक बबन लाटे, विशाल लाटे यांच्यासह मोठ्या संख्येने ठाणे पोलीस स्कूलचे प्राथमिक विद्यार्थी आणि पालक येथे उपस्थित होते. या उपक्रमाचं कौतुक करताना जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ म्हणाले की लहान मुलांना हेल्मेट वाटपाचा असा उपक्रम ठाण्यामध्ये प्रथमच राबवला जात आहे. ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. सर्वसाधारणपणे 18 वर्षानंतर वाहन चालवण्यास पात्र झाल्यावरती तरुणांमध्ये हेल्मेटचा वापर वाढतो. परंतु राघवेंद्र कुमार यांनी मांडलेली लहानपणापासूनच हेल्मेटची सवय ही संकल्पना मुलांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण करणारी आहे. आज मुलांमध्ये जागरूकता निर्माण झाली तर भविष्यामध्ये ते स्वतः हेल्मेटचा योग्य वापर करतील आणि समाजातही त्याचा प्रसार करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. इथे आम्ही बघितलं की हेल्मेट घालूनच गाडी चालवायची नाही तर ॲक्सिडेंट. और आज जो कि मैं दिल्ली से संजीवनी बूटी 100 हेलमेट लेके आया था छोटे बच्चों के लिए, जो कि हमने सुप्रीम कोर्ट से 4 साल के बच्चे के ऊपर हेलमेट का कानून पास करवाया है. क्योंकि आज जो भारत के अंदर 70% लोगों के पास कोई एक्सीडेंटल बीमा नहीं होता है, किसी का फ़ोन भी टूट जाता है तो दूसरे से उधार मांगनी पड़ती है. और आजकल के जो माता पिता हैं इतने कर्ज बोझ में, क्योंकि बच्चों की एजुकेशन फीस ऐसा लोन इतना बड़ा एक बोझ को लेकर के चल रहे होते हैं, लेकिन उनका पुत्र अगर सड़कों पर घायल हो जाता है बिना हेलमेट का. आज दिल्लीवरून हेल्मेट मॅन ऑफ इंडिया म्हणजे त्यांनी जवळपास आजपर्यंत 75 हेल्मेट हे आजपर्यंत वाटप केलेलं आहे आणि आज इथे 101 हेल्मेट लहान मुलांना देण्यात आलेलं आहे. तसा छानसा कार्यक्रम इथं आयोजित केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅम्पसमध्ये जी झाडं आहेत त्याला ती हेल्मेट लावली होती आणि आता ती मुलांना ती देण्यात येत आहे. मुलांना हेल्मेटचं महत्त्व सांगितलं, त्याच पद्धतीने त्यांच्या आईवडिलांनी, नातेवाईकांनी, भावभावंडांनी सुद्धा ती हेल्मेट वापरावे याबद्दल देखील चांगलं इथं मार्गदर्शन झालं. ठाण्यातील BSUP घरांची फी माफवरून भाजप आणि शिंदे गटात श्रेय घेण्यावरून काल राडा झाला. भाजपाचे माजी गटनेते, ठाणे पालिकेचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत असतानाच हा आरोप खोडून काढत अजिबात मारहाण झालेली नाही, कुठेच कोणाला मारझोड झालीच नाही असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे. लोकांची कामं करून मतं घ्या, स्टंटबाजी करून मतं घेऊ नका असा सल्ला नारायण पवार यांनी शिंदे गटाला दिला आहे.
नुकताच ठाण्यातील BSUP घरांच्या रजिस्ट्रेशनसाठी शासनाने 100 रुपये दराने रजिस्ट्रेशन करण्याची सवलत जाहीर केली. त्यानंतर स्थानिक आमदार संजय केळकर यांनीही मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा केल्यामुळे हा योजना मार्गी लागल्याचं जाहीर केलं आहे. BSUPच्या घरांना सवलत लागू केल्यानंतर ठाण्यातील पाचपाकडी भागातील लक्ष्मीनारायण सोसायटी जल्लोष करण्यात येणार होता. या कार्यक्रमात शिंदे गट आणि भाजपचे पदाधिकारी यांच्यामध्ये वाद झाला. दरम्यान शिंदे गटात आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला. भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. शिंदे पदाधिकाऱ्यांनी नौपाडा पोलीस ठाण्याच्या भाजपच्या माजी नगरसेवकाच्या विरोधामध्ये तक्रार देखील दाखल केली. मात्र लोकांची कामं करून मतं घ्या, स्टंटबाजी करून मतं घेऊ नका असा सल्ला नारायण पवार यांनी दिला आहे. मी 1992 पासून काम करतोय. सर्व लोकांना एकत्र घेऊन मी ही योजना तयार केली आहे. त्यासाठी ठाणे पालिकेच्या महासभेत ठराव केला. 185 लोकांना घरं दिली. मात्र काही जणांना निवडणूक आली की लोकांच्या अडचणी आठवतात, जल्लोष करायला येतात. अजिबात मारहाण झालेली नाही, कोणालाही मारहाण झालीच नाही असं म्हणत पवार यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. नगरसेवक असो की अजून कोणी असो, कुठल्याही माणसावर हात उचलणं, कुठलीही भाग म्हणजे आमचा 7/12 आमच्या नावावर केला असं होत नाही. लोकांना स्थानिक सुविधा देणं, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणं हे कार्यकर्त्याचं काम आहे आणि पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभं आहोत. असं कोणी जरी असेल, कुणी कुठल्याही याचा असेल आणि त्याची कुणाचीही दादागिरी आम्ही सहन करणार नाही. दादागिरीला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल. विरोधकांची प्रत्येक टायमाला मागच्या टायमाला पण 2017ला पण तशी स्टंटबाजी होती. आता पण इलेक्शन आले स्टंटबाजी आहेत. ज्यांना एक भीती आहे का महायुती होती का? अरे महायुती तर आम्ही महायुतीमध्येच काम करणार, कुठे कशा पद्धतीने करणार, काहीच नाही करणार. म्हणजे ज्या पद्धतीने ते आरोप करतात ना, ही इलेक्शनची स्टंटबाजी आहे. स्टंटबाजीमध्ये हे चाललेलं आहे सर्व. स्टंटबाजी लोकांची कामं करा. मी आज लोकांची कामं करतो. 92 पासून इथं नगरसेवक आहे. 92 पासून चांगल्या पद्धतीत काम करतोय. चांगल्या पद्धतीने लोकांना घरं दिलेले आहेत, मोफत घरं. कमीत कमी या शहरामध्ये मी अनेक योजना हे सारे असतील, BSUP योजना असेल, अशी कमीत कमी 10,000 लोकांना चांगल्या पद्धतीने योजना राबवून त्यांना घरं दिलेली आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शहरातील धर्मवीर नगर येथील BSUP योजनेच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानून एकच जल्लोष केलाय. BSUP घरात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना 1% मुद्रांक शुल्कात सवलत देऊन अवघ्या 100 रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने या नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. या निर्णयाबद्दल शासनाचे आभार मानण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. धर्मवीर नगरमधील BSUPच्या घरात राहणाऱ्या अनेक रहिवाशांना या निर्णयाचा फायदा झाला आहे. या घरामध्ये राहणारे रहिवाशी हे हातावरचं पोट असून छोटे मोठे काम किंवा व्यवसाय करतात. अशा रहिवाशांना मुद्रांक शुल्क म्हणून 54,000 ते 1,34,000 पर्यंत अधिभार सोसावा लागणार होता. मात्र या निर्णयामुळे प्रतिदस्त 100 रुपये मोजून आपल्या घराची नोंद करता येणं शक्य होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा थेट लाभ या घरात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला होणार आहे.
युवा सेना कोर कमिटी सदस्य असलेले नितीन लांडगे यांनी याबाबत पुढाकार घेऊन या रहिवाशांचा संवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घडवून दिलाय। यावेळी धर्मवीर नगरमध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणींनी या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानलेत। तसेच शिंदे यांचा रहिवाशांच्या वतीने जाहीर सत्कार करण्याची इच्छा देखील व्यक्त केलेली आहे। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रहिवाशांचे आभार मानले। तसेच या वाचलेल्या पैशांचा योग्य विनियोग करावा अशी अपेक्षा या महिला भगिनींकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। तसेच आपण सदैव लाडक्या बहिणींच्या पाठीशी असल्याचे सांगत त्यांनी दाखवलेल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा नम्रपणे स्वीकार केला। साहेब, माझ्या मुलासारखं आहे तुम्ही, लय चांगलं झालं, बस एवढं काम त्या हात आहे, चांगलं झालं, धन्यवाद। बरोबर आहे, आम्हाला लय तुम्ही सारा दिला, आम्हाला घर दिला, आता ह्याच्या पुढे बी तुम्हीच लक्ष द्या आमच्या पुढे। माननीय लांडगे साहेब, माननीय प्रणोती मॅडम, तसेच शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, तसेच तमाम या जमलेल्या सर्व धर्मवीर नगरवासियांतर्फे माननीय शिंदे साहेबांना मनपूर्वक आभार। आपण या योजनेचा सर्वांना लाभ करून दिल्याबद्दल धन्यवाद। जे शिंदे साहेबांनी आज जो निर्णय घेतलाय तो अगदी बरोबर घेतलाय। आम्ही सगळ्यांचा फायदा होणार आहे याच्यामध्ये। जे 1-1.5 लाखामध्ये रजिस्ट्रेशन होत होतं ते आज फक्त 100 रुपयामध्ये सगळ्यांचं होणार आहे। ते आमच्या धर्मवीर नगरमधून जेवढ्या पण महिला आहे, जेवढे पण सगळे जे पण लोक आहेत ते आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो। 100 रुपयामध्ये करून देतात त्याबद्दल आम्हाला खूपच अभिमान वाटला त्यांचा। अगदी मनापासून आम्ही त्यांचे धन्यवाद करतोय। त्यांनी सगळ्यांनी असं आम्हाला एवढं प्रोत्साहन दिलंय ना, असंच आम्हाला ह्याच्या पुढे प्रोत्साहन करत राहो। काल जो साहेबांनी निर्णय जो घेतलेला आहे टॅक्स रजिस्ट्रेशन संदर्भात 100 लोकांचे 1.5 ते 2 लाख रुपये त्याचा वाचणार आहे आणि 100 रुपयामध्ये नोंदणी होणार आहे। त्याबद्दल आम्ही साहेबांचे सर्व आभारी आहोत। जनतेला दिलासा दिल्याबद्दल मी शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार मानते आणि सामान्य कुटुंबाला पण आता म्हणजे घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होईल। शिंदे साहेबांकडे जो आम्ही पाठपुरावा करत होतो की धर्मवीर नगरमधील जे घरकुल आहेत त्यांच्या रजिस्ट्रेशनला जो शासनाचा चार्ज होता रजिस्ट्रेशनचा ते 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंतचा होता। आणि तुम्ही बघतायत की धर्मवीर नगरमधला जो रहिवासी आहेत ते हातावर काम करणारे सर्व कामगार आहेत। आमच्या महिला भगिनी घरामध्ये काम करून इकडे राहतात। आमचे कुणाचा रिक्षा आहे, कुणाचा भाजीचा व्यवसाय आहे, कुणी ड्रायव्हर आहे, अशी लोक ह्या धर्मवीर नगर वस्तीमध्ये राहतात आणि एवढी मोठी अमाऊंट ते कशी भरू शकतात ह्याची दखल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी घेतली आणि ती 1.5 ते 2 लाख रुपये जे रजिस्ट्रेशन चार्जेस येणार होते ते फक्त नाममात्र 100 रुपये करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय साहेबांनी धर्मवीरच्या नागरिकांसाठी घेतलेला आहे। त्यासाठी आम्ही सर्वजण इकडे त्यांचे आभार व्यक्त करायला जमलेलो होतो। परंतु त्यांनी दुधामध्ये साखर टाकून आम्हाला जेव्हा मी साहेबांना फोन करून सांगितलं की आपल्या सर्व लाडक्या बहिणी इकडे जल्लोष करण्यासाठी जमणार आहेत, मला साहेबांनी आदेश दिला की मी त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे संभाषण करणार आहे आणि त्यांचं सुद्धा कौतुक करणार आहे। त्या प्रकारे दिलेला शब्द साहेबांनी पाळला आणि बरोबर थोड्या वेळापूर्वी साहेबांनी आमच्या सर्व धर्मवीर मधील महिलांबरोबर व्हिडिओ कॉलद्वारे संवाद केलेला आहे आणि आमच्या सर्व महिलांनी साहेबांना धर्मवीर नगरमध्ये येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे, जेणेकरून या धर्मवीर नगराचं जे आनंद दिघे साहेबांच्या नावावर शिंदे साहेबांनी बसवलेली ही वस्ती आहे तिथे एक जंगी सत्कार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा पूर्ण धर्मवीर नगरच्या रहिवाशांतर्फे करणार आहोत। महापालिकेच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा पुरवल्या जातात। तसेच दूरगामी प्रकल्प राबवण्यात येतात। यासाठी येणारा खर्च महापालिका विविध कररूपी उत्पन्नातून करत असते। महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये भरीव वाढ होऊन अधिक प्रभावीपणे सेवा सुविधा पुरवण्यात याव्यात। सद्यस्थितीमध्ये राज्यातील महापालिकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन उत्पन्न वाढीच्या दृष्टीने शासनाच्या माध्यमातून निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्याच्या सूचना आज झालेल्या बैठकीमध्ये 6व्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर यांनी केल्या। ठाणे महानगरपालिका नागरी संशोधन केंद्र येथे 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाची बैठक पार पडली। आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस अप्पर मुख्य सचिव गोविंदराज, नगर प्रशासन संचालनालय आयुक्त अभिषेक कृष्णा, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह राज्यातील विविध महापालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2025 मध्ये 6व्या वित्त आयोगाची स्थापना केली असून
आयोगाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे केलेल्या कामानुसार महापालिकांमध्ये आर्थिक स्रोत कशा प्रकारे वाढवता येईल याबाबत राज्यातील विविध महापालिकांच्या आयुक्तांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत सद्यस्थितीतील सुरू असलेल्या उत्पन्नाच्या स्रोताची माहिती सर्व आयुक्तांनी सादर केली। यामध्ये उत्पन्नापेक्षा खर्चाचं प्रमाण अधिक असल्याची बाब प्रामुख्याने निदर्शनास आली। यावर नियंत्रण ठेवावे, सर्व महापालिकांनी बचत कशी करता येईल या दृष्टीने नियोजन करावे अशा सूचना दिल्या गेल्यात। सद्यस्थितीत महापालिकेच्या माध्यमातून मालमत्ता कर, व्यावसायिक कर, परवाना शुल्क इत्यादींमध्ये सुधारणा करण्यात यावी, तसेच महाराष्ट्र शासनाकडून मिळणारं अनुदान विहित मुदतीमध्ये मिळावं या दृष्टीने पाठपुरावा करावा असं नमूदही केलं आहे। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।